गोविंदा आला रे आला. खास तंत्र असलेला ठाणे स्टाईल मनोराचं खास वैशिष्ट्य आहे. तो फॉर्मॅट बघा कसा अचूक संतुलन राहून तो उभा राहतो आहे. हा खरंच सॅल्यूट आहे आर्यन्सला, गोविंदा पथकाला, आणि अतिशय सुंदररित्या मानवी मनोरे उभे केले आहेत. आली रे आली, आता बाळगोपाळांची बारी आली. मी आता आलो आहे आर्यन गोविंदा पथक, त्याचा सराव प्रारंभ आहे आणि बघा सुरू आलाय बँजो. आता धूम धडाक्यात आर्यन गोविंदा पथकाचा सराव प्रारंभ होणार आहे. आला रे आला, गोविंदा आला. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व येथील आर्यन गोविंदा पथक शिस्त, जिद्द आणि पराक्रमाचे दुसरे नाव. 2025मध्ये 9 थरांचा ऐतिहासिक मनोरा रचून महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे हे पथक 2025मध्ये प्रो गोविंदामध्ये विजेतेपद मिळवणारे आर्यन गोविंदा पथक. स्पेन स्टाईलसारखे नवनवीन प्रयोग, कठोर सराव आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य हीच त्यांची खास ओळख आहे. जोगेश्वरीतील नामांकित जोगेश्वरी बीट्स बँजो पथकाच्या दमदार तालावर आजचा सराव प्रारंभ सोहळा रंगणार आहे. चला तर मग पाहूया 10 तराचे स्वप्न आणि प्रो गोविंदाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आर्यन गोविंदा पथकाच्या सरावाची खास सुरुवात. चला. गोपाल मंडळ प्रमाणे आज विचार करण्याचे हाती बळ ठेवलेला आहे. करून मंगल मूर्ती. साई बाबा की जय, सियावर रामचंद्र की जय, नमः पार्वती पते हर हर. स्पृहा भूषण साळसकर. माझं नाव हृदया भूषण साळसकर. शुभ्रा सचिन गायकवाड. मी 8व्या थराला असते. 6व्या. कसं वाटतं, किती वर्ष तुमचं हे? मला पहिला वर्ष आहे. कसं वाटतंय मला चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय. तुला? तुझं किती वर्ष आहे? आज फर्स्ट डे माझा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.
गोविंदा आला रे आला. आता बऱ्याच दिवसानंतर ते तयार होती जी आतुरता लागली होती, म्हणजे आपल्याला जशी वारीची आतुरता असते तशी गोविंदाच्या सरावाची आतुरता होती, ती आता सुरुवात झालेली आहे. कसं वाटतंय? नक्कीच आम्ही या सणाची वर्षभर वाट बघत असतो, पण आता आम्ही एक नवीन सुरुवात केलेली आहे. आम्ही दहीहंडी ठरवलेलं आहे की गेले 2 वर्षापासून ठरवलं आहे की दहीहंडी ही वर्षभर खेळली गेली पाहिजे, आणि त्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करतोय. आणि या सणाची वाट बघत होतो. हा सण आला आहे, खूप एक्साइटमेंट आहे. नक्कीच आता बघूया पुढचे 3 महिने कसे जात आहेत. जसं शाळेचं आपण म्हणतो की शाळेचा पहिला दिवस असते आणि एक्साइटमेंट असते, तसं आमच्यासाठी थोडं काहीतरी आहे. आज आमचा शाळेचा पहिला दिवस आहे. बघूया पुढचे 3 महिने कसे जात आहेत. तुला कसं वाटतंय शाळेचा पहिला, तुमचा सर्वांचा पहिला दिवस? खूप बरं वाटतं. सगळे मित्र आणि सगळे कोच पण बरं मित्र भेटतात, खूप बरं वाटतं. तुला? खूप मित्र भेटले, आज सगळे एकत्र आलेत खूप दिवसानंतर. आज आमचा सर्वांचा पहिला दिवस आहे. आज खूप भारी वाटतंय. आणि कसा असतो तुमचा, म्हणजे दिवसभराचा प्रवास कसा असतो? तुम्ही म्हणजे सकाळी कामावर जाता, कसा असतो तुमचा प्रवास? आता आमच्यातले जेवढे पण सगळे खेळाडू आहेत ते एकतर कॉलेजला तरी जाणार आहेत, अदरवाईज जॉब करणार आहेत. पण त्या थकाथकीच्या जीवनातून सकाळी कॉलेजला जाऊन म्हणा किंवा जॉब करून 12-12 तास किंवा 8 तास ड्युटी करून सगळे रात्री 2 तासाठी काय होईना एकत्र असतात. त्यातच वेगळी मजा आहे. आणि तो सकाळपासून जो आलेला थकवा असतो त्या 2 तासात पूर्ण निघून जातो आमचा. ते गेल्या वर्षीच आमचं टायटल होतं प्रो गोविंदाचं, ते आम्ही यावर्षी पण होल्ड करू. तसं आम्ही नक्की म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रयत्न करू आम्ही नक्कीच. त्याच्या पाठलाग करण्याचा, त्या टायटलचा पाठलाग करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तशी प्रॅक्टिस करू. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. उपस्थित आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या पाहिजे एकदा. सर तुम्हाला मैं आप सब लोगों को लास्ट ईयर की याद दिलाना चाहता हूँ, ज्याच्यामध्ये आपली टीम नागपूर निंजास आणि आर्यन ही जिंकलेली आहे. आणि त्यावेळी सगळ्यांनी जी पद्धतीने जे परफॉर्मेंस दाखवलेला आहे तो माइंड ब्लोइंग आहे. आणि शानदार इन लोगों ने म्यूजिक बजाया, तो एक तो इन सभी के लिए तालियां बजानी चाहिए हम लोगों को. लवली म्यूजिक फ्रेंड्स, मतलब यहीं पे आप लोग जिस तरीके का एक एक टैलेंट है आप लोगों के बीच में, उसको आपको पूरा फायर बनाए रखना है. और इस साल भी ट्रॉफी अपनी आर्यंस और नागपुर निंजास टीम इनके घर ही आना चाहिए. उसके लिए हम पूरी मेहनत करें, उसके बाद बाकी भगवान पे छोड़ दीजिए. लेकिन अपना दिल जान लगा के हम अपना बेस्ट एफर्ट दें, जिसके लिए ऑलवेज अपना एफर्ट लेना अपना काम है, बाकी अपनी भगवान की मर्जी. सगळ्यांपासून माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही करून दाखवणार ही माझी फुल कॉन्फिडन्स आहे मला तुम्ही लोकांवर. नक्कीच सर आम्ही प्रयत्न करू. आर्यनसाठी तुम्हाला माहिती असेल आपण दहीहंडी सरावाच्या पहिल्या दिवशी आपली प्रॅक्टिस जर्सीचं अनावरण करतो. तर माझी अशी इच्छा आहे आणि आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की ती जर्सी सर तुमच्या हाताने अनावरण व्हायला पाहिजे. अविनाश प्लीज. जोरदार झाला पाहिजे. यावर्षी सुद्धा आपली ही आर्यनची प्रॅक्टिस जर्सी अविनाश राणे याच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. प्रो गोविंदा फॉर विनर.
Yes. आणि त्याच्यानंतर ते आव्हानच आहे आपल्याला ते टिकून ठेवणं Yes. सगळं. आणि 9 थराचं पण तुम्ही दाखवलं. तर ह्या वेळेचं कशी सुरुवात असेल, तुमचं काय तयारी असेल? नक्कीच सगळ्या जे आपण स्टाईल खेळतोय त्या सगळ्या स्टाईलमध्ये आपण चांगलं खेळू. फास्ट असेल किंवा मोठी ट्राय असेल जी 10 थराची, आणि चांगल्या प्रकारे उतरवायचा पण आम्ही प्रयत्न करू. गेल्या वर्षी आम्ही जिंकलो, बट यावर्षी पण आम्हाला ते चांगल्या प्रकारे अजून कसं खेळता येईल त्याकडे आम्ही लक्ष देऊ. स्पेनचा जो तुम्ही जो स्पेनचा Yes. इकडे आझाद मैदानमध्ये पण तुम्ही स्पेनचा केला होता, त्याचा गोविंदा त्याचा सराव त्याच्यात तुम्हाला कितपत फायदा आला? फायदा खूप झाला आहे. आता ऑलमोस्ट आम्ही ज्या कॅटलन स्टाईलमध्ये ज्या सगळ्या ट्राय असतात 2D, परत 3D, 4D, 5D, 7D, 9D आणि पिलर दी 5 या ऑलमोस्ट सगळ्या स्टाईल आम्ही करून झालो आहे. आणि नक्कीच ह्याच्या पुढे पण आम्ही ह्या स्टाईलमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करू. गोविंदासाठी आपली तयारी चालूच आहे. हो, चालू करायची आहे. चालू करायचीच आहे. तर अजून त्यात काय नवीन तुम्ही? अजून तरी आम्हाला नवीन नियम, नवीन सगळ्या काही गोष्टी आहेत, किंवा ह्यावर्षी काय अजून नवीन गेमचा काय चेंजेस असतील ते अजून आम्हाला कळले नाहीत. नक्कीच बाकीचा बेसिक प्रॅक्टिस आपली चालू राहील, आणि त्याच्यानुसार जर अजून काही गेम्स ॲड झाले त्याच्यामध्ये तर त्याच्यानुसार आम्ही चेंजेस करू आमच्या ह्याच्यामध्ये. पारंपरिक गोविंदामध्ये जोगेश्वरी रेकॉर्डच करत आहे. 8, 9, 10चा रेकॉर्ड झालेला आहे. Yes. तुम्ही बी गेल्या वर्षी प्रयत्न केला, यावर्षी काय 10 थराचं काय तुमची कशी तयारी आहे? हां, तेच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही गेल्या वर्षी रिव्हील केलं नव्हतं की आम्ही 10चा प्रयत्न करणार आहे, बट ह्या वर्षी तर सगळ्यांना माहितीच आहे की गेल्या वर्षी जर आमचा तो प्रयत्न हुकला आहे तर नक्कीच तो प्रयत्न आम्ही चांगल्या रीतीने करायचा करू, आणि ट्राय आम्ही उतरवण्याचा जास्त करून ट्राय करू. प्रो गोविंद हा खरंच ग्लॅमरस आहे. येस. ह्या ग्लॅमरमुळे का आर्यन गोविंद पथक त्या गोविंदांमध्ये काय बदलाव काय फरक असं काय आलं? बदलाव तर असं नाही. पहिली गोष्ट तर संस्कृती जपतोय, आणि हा गेम आला आहे तो प्रोफेशनली सगळे खेळायला लागले आहेत. प्रोफेशनलिझम आलं आहे ह्या गोविंदामध्ये, आणि खूप बरं वाटतं की खूप सारे गोविंदा पथकात ही 8 लावून प्रो गोविंदा खेळण्यासाठी ट्राय करतात. जेवढी इंजुरी आधी व्हायची तेवढी आता होत नाही, जस्ट बिकॉज गोविंदांना माहिती पडलं की हार्नेसची जरूरत आहे, हेल्मेट्सची जरूरत आहे, तर प्रॉपर सगळे त्या हिशोबाने करतात आणि आपल्यामध्ये चेंजेस करतात. नमस्कार गेल्या सर्वांना. वर्षी 9 थर लावले, आलेले सर्व गोविंदा रसिक आणि उतरवण्याचं पण केलं. येस येस येस. यावर्षी वेगळा संकल्प थोड्याच वगैरे वेळात करून आपण आपल्या मैदानात नक्कीच करू. ते आता काही गोष्टी आपण सांगू शकत नाही, बट डे बाय डे तुम्हाला समजतील की काय आपण यावर्षी चेंजेस केले आहेत आणि काय आपण यावर्षी प्रयत्न करणार आहेत. जे बाहेर उभे आहेत, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. अरे ही तर ठाणे स्टाईल आहे. ठाणे गोविंदा पॅटर्न आहे हा. आर्यन्स गोविंदा पथक नवनवीन प्रयोग करत असतो, तसा हा खास तंत्र असलेला ठाणे स्टाईल मनोराचं खास वैशिष्ट्य आहे. तो फॉर्मॅट बघा कसा अचूक संतुलन राहून तो उभा राहतो आहे. हा खरंच सॅल्यूट आहे आर्यन्सला, गोविंदा पथकाला, आणि अतिशय सुंदररित्या मानवी मनोरे उभे केले आहेत.
प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे. मुंबईतली वेगळी स्टाईल आहे, आपल्या सबर्बन उपनगरातली वेगळी स्टाईल आहे. जसं अजून आपण खेळतोय की कॅटलन स्टाईलमध्ये पण आपण खेळतोय. सो ही ठाण्यातली स्टाईल आहे. सो आपल्याला ह्युमन टॉवर या सगळ्या गोष्टींमध्ये एक करता आला पाहिजे आणि आमचं एक छोटंसं सादरीकरण होतं तुमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला हेडलाईन स्टाईलने 4D7 लावण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही गेले 2 ते 3 वर्ष या ट्रायसाठी प्रयत्न करतोय. आम्ही ही ट्राय यंदा पहिल्यांदा खेळणार आहे, तर आम्ही 4D7 ही ट्राय लावण्याचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू. ही पद्धत आहे. काय बोलतात? याला फाशा बोलतात या कपड्याला, आणि ते त्या कपड्याला फाशा बोलतात. तर ते स्पॅनिश स्टाईलमध्ये अजून थोड्या वेगळ्या क्वालिटी देतो, पण आपल्या इकडे खेळण्यासाठी किंवा पकडण्यात त्याच्यामध्ये पाय अडकवू शकतो. पायाला ग्रिप पकडण्यासाठी ते युजफुल होतं. क्लाइंब करायला इझी पडतं. आम्हाला तुमचे कॅमेरा करून देवा. आरामात. ओके, ठीक आहे. इझी सोडू नका. तर मित्रांनो, हे खास अलिबागवरून आर्यन्सला शुभेच्छा द्यायला आले. सरावाचा पहिला दिवस पाहायला आलेले आहेत आणि त्यांच्यातून पण आपला सराव कसा असावा हे पाहण्यासाठी आले. खास अलिबागवरून आले. त्यांचा गोविंदा पथक आहे. गोविंदा पथकाचं नाव काय तुमच्या? गोविंदा पथक. मरियाई गोविंदा पथक. आणि गेल्या वर्षी प्रो गोविंदामध्ये पण होते. असा हा यशस्वी अलिबागचा गोविंदा पथक आहे. तर बोलायचं यायचं तर होतंच. आर्यन सरांना आणि निखिल सरांना पण भेट द्यायची होती जरा, म्हणून हे बोलले पण चला निघूया, प्रॅक्टिस पण बघायला भेटेल. तर काय टेक्निक वगैरे काय वेगळी कशी टेक्निक आहे का ती तुमच्याकडे नाही? आर्यनची टेक्निक म्हणजे आर्यन्स एक शिकायसारखंच. आर्यन्स म्हणजे आर्यन्सकडूनच शिकलो आहे. तर आर्यन्स निखिल सरांकडून खूप काही शिकायला भेटलं आर्यन्सकडून. हा, निखिल सर पण अलिबागमधलेच आहेत. म्हणून जिद्दीने आणि यशाचा शिखर गाठणारा अलिबागचा मरियाई गोविंदा पथक. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच काहीचा आज छोटासा प्रयत्न आपल्या लहानग्या मुलांच्या मार्फत आपण करणार आहोत. तर मी तुम्हाला विनंती करतो की जरा मॅटवर सगळ्यांनी बसून घ्या, जेणेकरून सगळ्यांना जे बाहेर उभे आहेत त्यांना सुद्धा हा एक व्यवस्थित आर्यन्सला सांगायला गरजच नाही आहे, कारण का ते त्यांची जिद्द त्यांच्या सरावातून दिसते आणि गेली कित्येक वर्ष त्यांचे अथक प्रयत्न ते दिसूनच येत आहेत. आता प्रो गोविंदामध्ये तर त्यांनी धडकच मारली होती आणि गेल्या वेळी 9 थर लावले होते. आणि ते बोलून दाखवत नाही, करून दाखवतात. तर करून दाखवणारे आहेत आर्यन्स. आणि यावर्षी त्यांचं जे गेल्या वर्षी हुकलेलं स्वप्न 10 थराचं नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा माझ्याकडून. गोविंदा आला रे आला. नक्कीच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडून एक छोटीशी गोविंदा आला रे आला. तर आर्यन गोविंदा पथकाचा सराव प्रारंभ
दम धडक्यात झाला. तुम्ही पाहिलात ना की त्यांची जिद्द, ती धमक तुम्हाला ह्या व्हिडिओतून दिसून आली. आणि त्यांचा प्रो गोविंदाचा प्रवास आणि ह्या वर्षीचं, गेल्या वर्षी त्यांचं हुकलेलं 10 थराचं यावर्षी स्वप्न ते नक्कीच साकार करणं, त्यानुसार त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि प्रो गोविंदाचं पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यासाठी आर्यन गोविंदाचा सराव प्रारंभ झालेला आहे. ती जिद्द, तीच होश, तोच उत्साह घेऊन आर्यन गोविंदा सरावात तयार झालेला आहे. आणि आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे. आजपासून या मैदानात जो उत्साह असतो तो तुम्हाला जाणवणार. आणि ही बच्चे कंपनी आहेत, ती सहभागी असतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गोविंदा आला रे.